किरण सातारकर. मी निवृत्त न्यायाधीश आहे आणि निवृत्तीनंतर काय करावं या विचारात होतो. पण त्याच्यानंतर मी ज्योतिष म्हणजे गोरा विचारात गोराशास्त्र, हस्तशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांची विशारद ही पदवी घेतली. त्याच्यानंतर बरेच वर्ष म्हणजे 2-3 वर्ष त्याच्यात मी पाहिलं की बाबा ज्योतिष म्हणजे काय. बरेच जणांचे हात पाहिले, उंगल्या पाहिल्या किंवा बरेच जण त्यांच्या वास्तूंना भेट दिली. पण मला असं आढळलं की शेवटी आपलं जे प्राक्तन असतं ते नक्की आपल्याला 60 ते 70% प्राक्तनच असतं. कारण आपल्याला देवाने हे आपल्याला जे काम दिलेलं आहे ते करायला दिलेलं आहे आपलं, त्याच्यामुळे तेच करावं आणि 30-40% साधारणतः ज्योतिषीचा प्रभाव पडतो असं माझा अनुमान आहे. त्याच्यानंतर मग योगायोगाने मी संस्कार भारतीच्या संपर्कात आलो आणि मग माझं सगळं डायव्हर्शन चित्रकलेत मग मी सुरुवातीला वॉटर कलर करायचो आणि मग त्याच्यानंतर मी ॲक्रेलिक रंगाने हे करायला लागलो. आणि गंमत म्हणजे काय की जे मला तरुणपणात मिळालं नाही ते रंगांची उधळण मी म्हणजे रंग दाखवायला मी म्हातारपणी लागलो. तेव्हा काही मला मिळालं नाही. पण म्हणलं चला ठीक आहे, हे ठीक आहे, हे करून पाहूया. म्हणून त्याच्यात मला आवड निर्माण झाली. पण मी चित्र काढायला लागलो सगळ्यांना. पण एक आहे की ह्या सगळ्या प्रवासात मला संस्कार भारतीने खूप साथ दिली. कारण तिथली लोक ही अत्यंत निस्पृह, चांगली आणि आपलं काय चुकलं तर ते सतत सांगत असतात. म्हणजे तुम्हाला कुठल्याही अपेक्षा न करता अगदी घरी येऊन सुद्धा मला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुमचं हे चुकतंय, हे करा, ते करा. किंवा आम्ही जेव्हा जागेवर जाऊन चित्र काढायचो तेव्हाही त्यांनी मला सगळ्यांनी साथ दिलेली आहे. असा माझा हा प्रवास झालेला आहे. माझं नाव विकास कुलकर्णी, मी पण चित्रकारच आहे. गेली 25 वर्ष मी वॉटर कलर या माध्यमामध्ये काम करतोय. लँडस्केप हा माझा पण एक अत्यंत आवडीचा विषय आहे. मी पण सतत निसर्गात जाऊन तसंच माझ्या स्टुडिओवर पण लँडस्केप मध्ये काम करत असते सातत्याने. आणि अजूनही मनासारखी कामं होत नाहीत हीच एक भीती सतत असते डोक्यामध्ये. तर आज सातारकर सरांनी मला त्यांच्या एक्झिबिशनच्या ओपनिंगसाठी बोलवलेलं आहे. त्यांची चित्र बघून मलाही खरंच जाणवलं की एवढ्या उशिरा आणि चित्रकलेचं कुठलंही शिक्षण नसताना त्यांनी आज सातत्याने काम करून कामामध्ये खूपच चांगली प्रगती केलेली आहे. सर्व चित्र त्यांची अॅक्रेलिक मध्ये आहेत. काही चित्र जलरंगात वॉटर कलर मध्ये आहेत. अॅक्रेलिक मध्ये काम करताना थोडस ते म्हणाल्याप्रमाणे एका चौकटीत काम करावं लागतं. ज्या रेषा काढलेल्या असतात त्या रेषेमध्ये आपल्याला सावकाश सावकाश काम करता येतं. तर मी त्यांना सुचवलं की ते आपल्याला तोडायचं, आउट ऑफ द लाईन किंवा आउट ऑफ द बॉक्स ज्याला म्हणतात तसं काम करायचं की जे वॉटर कलर मध्ये काम होतं. मी त्यांना ते सुचवलेलं आहे की इथून पुढे तुम्ही वॉटर कलर मध्ये जास्तीत जास्त काम करा. वॉटर कलर मध्ये जी एक अनिश्चितता असते ती चित्रकलेमध्ये खूप गरजेची असते. बरोबर काढलेल्या पेन्सिलने काढलेल्या लाईन मध्ये रंगवणं हे सुरुवातीच्या काळात ठीक असतं, पण एकदा आपण त्याच्या थोडस पुढे गेलो किंवा मुक्तपणे काम करणं गरजेचं असतं. ती मुक्तपणा जी असते, मुक्तपणाने काम करणं हे जे असतं ते जलरंगातनं मिळतं. जलरंगातले फ्लो किंवा काम करतानाच्या ज्या काही परिस्थिती असतात, ओला कागद, ओलसर कागद, रंगांच्या वेगवेगळ्या कन्सिस्टन्सी, घनता आणि त्यांनी कागदावर काय होणार आहे हे माहिती नसतं. आपल्याला जे हवंय, आपल्या मनात जे आहे ते अशा माहिती नसलेल्या अवस्थेमध्ये तयार करणं, याच्यामध्ये एक वेगळी गंमत असते.
आणि त्याच्यावर जेव्हा हळूहळू तुमचं प्रभुत्व यायला लागतं तेव्हा तुम्ही त्या कलेमध्ये मास्टर होता. आणि एकदा त्याच्यात तुम्हाला मास्टरी मिळाली की तुम्हाला बाकी कुठलीही माध्यमं ही गौण ठरतात. तुम्ही खूप लीला या इतर माध्यमांमध्ये खेळू शकता. म्हणून मी त्यांना सुचवले की तुमचं पुढचं प्रदर्शन ही नक्की की वॉटर कलर मधूनच असायला पाहिजे. आणि मी पण अशी इच्छा करतो की त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पण नक्की मी येईन. अजून मला एक सांगायचं हे थोडं महत्वाचं आहे. सरांचं प्रदर्शन इथं 3 दिवस होतं, पण ही गॅलरी कॉर्पोरेशनची असल्यामुळे त्यांनी अचानक हस्तक्षेप करून हे प्रदर्शन बंद करायला लावलेलं आहे. आणि ते 3 दिवसाचं प्रदर्शन फक्त आज एकाच दिवसात बंद करा असं यांना सांगितलं. तर हा खरं तर अत्यंत चुकीचा प्रकार आहे. हे माझ्या बाबतीत पण इथं 3 वेळा घडलेलं आहे. दिलेल्या तारखा त्यांनी मला कॅन्सल करायला लावलेल्या आहेत. मी माझ्या प्रदर्शनाच्या पाहुण्यांना दिलेल्या तारखा मला त्यांच्यामुळे दिलगिरी व्यक्त करायला लागली पाहुण्यांजवळ की अरे जरा या तारखा बदलल्या तुम्ही दुसऱ्या घ्या. असं माझ्या बाबतीत 3 वेळा झाले. आणि अनेक कलाकारांच्या बाबतीत बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हे नेहमी होतं. दिलेल्या तारखा कुठल्या ना कुठल्या राजकीय कार्यक्रमांसाठी किंवा कुठल्या कारणांसाठी कॅन्सल केल्या जातात. आज सरांचं 3 दिवस असलेलं प्रदर्शन, आज त्यांनी इतक्या वर्षाचं काम इथे लावलेलं आहे, ते त्यांना सकाळी ऐनवेळी सांगण्यात आलेलं आहे की आजच्या दिवस तुमचं प्रदर्शन आहे, पुढचे 2 दिवस बंद केलं. का तर इथं काहीतरी राजकीय कार्यक्रम आहे. राजकीय कार्यक्रम असणं, त्याच्यासाठी हा हॉल उपलब्ध असणं याविषयी अजिबात तक्रार नाही. तक्रार ही आहे की जर तुम्ही आर्ट गॅलरी कलाकारांसाठी आर्टिस्टसाठी कोणतंही तुम्ही आर्ट गॅलरी क्रिएट केली असेल, तयार केलेली असेल, तर मग तुम्ही राजकीय कार्यक्रम इथे का घेता? आज आपल्याकडे पुण्यामध्ये जागांची कमतरता नाहीये. तुम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्र काहीतरी करा. ह्याच्यावर एक हॉल बांधावा हवा. पण जर तुम्ही आर्टिस्टसाठी देत असाल तर तुमची कमिटमेंट तुम्ही मोडू नका. आज ह्या एवढ्या सिनियर आर्टिस्टना 3 दिवस दिलेलं कलादालन त्यांनी एका दिवसात बंद करायला सांगितलेलं की आज तुमचं संध्याकाळी शो झाल्यावर मी काढून घ्यायची चित्र. तर हे कुठेतरी थोडस कलाकार म्हणून चुकीचं वाटतंय. तर ह्याच्यावर जरा प्रशासनाने किंवा जे कोण संबंधित असतील त्यांनी लक्ष द्यावं ही विनंती. धन्यवाद. कुलकर्णी सर रिटायर्ड जज आहे. तर जशी आज तुम्ही एक सामाजिक गोष्ट मांडली की कलाकारांसाठी गॅलरी आहे, तसंच कलेमधनं पूर्वी सामाजिक परिस्थिती आणि समाजामध्ये जे चाललेलं आहे चुकीचं बरोबर. ते दाखवण्याचा खूप प्रयत्न असायचा. ते कुठेतरी आज जरा कमी कमी होत चाललंय. तर त्याच्याबद्दलचा कधी पुढे करण्याचा काय विचार आहे? कसं आहे की तुमचा प्रश्न योग्य आहे, पण तो थोडासा आजच्या काळामध्ये थोडासा विचित्रपणे हाताळला जातोय. मला त्याच्यावर एवढा बोलण्याचा अधिकार नाहीये काही, किंवा तेवढा मोठा मी पण नाहीये. पण हे कुठेतरी आपण सतत वाचत असतो, ऐकत असतो की कलाकारांनी काहीतरी समाजात घडणाऱ्या एखाद्या अयोग्य गोष्टीविषयी तोंड उघडलं किंवा काही त्याची कलाद्वारे तो जर कुठे परफॉर्म झाला तर त्याला त्याचा त्रास होतो. हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे ह्या विषयावर मी फारसं बोलू शकत नाही. पण एक समाजासाठी काय आम्ही करू शकतो किंवा आम्ही करतोय, हे करतायत, त्यांचे चित्र करतायत, तर हे तुम्ही जर काही सगळी चित्र बघितली तर तुम्हाला ही चित्र बघताना खूप आनंद होतो. कारण हे गावाकडचं काहीतरी आहे, जुनं काहीतरी आहे, ते आता लोप पावत चालले. ते तुम्हाला कुठेही आता बघायला मिळणार नाही. तर आमची एवढीच एक आमच्याकडनं एक छान तुम्हाला भेट मिळते की हे जुनं जे आता व्हॅनिश होत चाललेलं आहे ते आम्ही तुमच्या समोर मांडतो. अगदी उदाहरण द्यायचं तर पुण्यातली सुंदर वाडी की जी आता नामशेष होत चालली आहे. म्हणजे आम्ही चित्रकार म्हणून कधी काळी त्याची चित्र काढलेली आहेत, स्केचेस काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत. त्याचं जेव्हा आम्ही प्रदर्शन बघतो तेव्हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने ते बघायला येतात की अरे आपल्या पुण्यात असे वाडे होते. तर आमच्याकडनं आम्ही चित्रकार म्हणून समाजासाठी म्हणून एवढंच एक काहीतरी करतो आणि करू इच्छितो, करणार आहोतच. थँक्यू.